समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सद्गुरू सीताराम महाराज मंदिर परिसरात झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला। महबूब इब्राहिम आतार राहणार खर्डे असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्यास सोलापूर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते। बुधवारी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले। महबूब आतार हे नेहमीप्रमाणे खर्डी येथील मंदिर परिसरातील ओट्यावर झोपले होते। मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पाट्यासारखा दगड त्याच्या डोकीत मारला। या प्रकरणामुळे आतार हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। काही वेळाने हा प्रकार समजताच स्थानिक भाविक व ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात हलवले होते। अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करीत असल्याची माहिती समोर आली आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।